स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ यायला लागल्यात तशा तसे महायुतीमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळते। मात्र या सगळ्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। सुधाकर बडगुजर असतील, विलास शिंदे असतील यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक गेलेले आहेत, पदाधिकारी गेलेले आहेत आणि अशा सगळ्या काळामध्ये पक्षाची भिस्त ज्यांच्यावर आता नाशिकमध्ये आहेत ते जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत। भाऊ, एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पक्षांतर तुमच्या पक्षातनं दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं झालेलं आहे, विशेषतः महायुतीमध्ये। आता ही गळती रोखण्यासाठी नेमकं काय करताय? किती ताकद आपली नाशिकमध्ये राहिली? नाही, खरं तर ही गळती काय आत्ताच सुरू झाली नाही। 3 वर्षापासून खासदार, आमदार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही नगरसेवक गेले, नंतर परत नगरसेवक गेले आणि आता ज्या पद्धतीनं राज्यात किंवा जिल्ह्यामध्ये राजकारण सुरू आहे ते बघून आणि निकाल बघून त्या प्रभागामध्ये कमी मतदान काही भाग आमच्या लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, नगरसेवकांच्या प्रभागामध्ये असल्यामुळे थोडे घाबरून आणि ही मंडळी गेलेली। पण आता ही रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आहे? असाल तुम्ही की ज्या दिवसापासून माझी नियुक्ती झाली साधारणतः 6 मार्चला तेव्हापासून दररोज आम्ही पक्षासाठी काम करतोय। काम करत असताना श्री कोर कमिटी सुनील भाऊ, दत्ताजी, विनायक पांडे, आत्ताच सुद्धा भाऊ आता गेले, विलासराव गेले, आम्ही सर्व एकत्र आणि विधानसभेनं सगळ्यात सुंदर शिबिर 15 तालुक्यांचं विधानसभेचं झालं। सर्व माजी पदाधिकारी आले आणि तुम्हीच लोकांनी 2-3 दिवस ते खूप चांगलं त्याला मायलेज मिळालं आणि जो मरगळ होती ती तो उत्साहात आता काम करतायत। आणि एवढ्यात जर बघितलं साधारणतः 20-22 प्रभागांच्या आमच्या प्रभागनीय बैठका झाल्या। सर्व जुने जाणते शिवसैनिक यायला लागले, तरुण पोरं जोडतायत, महिला जोडतायत आणि एक वेगळा उत्साह आहे। आता मागच्या 2017ला 35 पैकी तर 18 नवीन चेहरे होते, 18 नगरसेवक हे पहिल्या टर्मला निवडून आले आणि या करू ना असा आम्ही तो कष्ट करू, बरोबर होईल ते सर्व। पण मग या सगळ्या काळातच आता तुमच्यावर जी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आहे त्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही बैठका वगैरे घेताय, मात्र दुसऱ्या बाजूला निवडणुका जशा जवळ येतात तसे लोक पक्षांतर करायला लागलेले आहेत। हे पक्षांतर रोखण्यासोबतच नव्या लोकांना संधी देणं हा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे। त्याच्यासाठीची रणनीती काय? नाही, संघटनात्मक बांधणी असेल, मतदार याद्यांवर काम करणं असेल, गट प्रमुख नेमणे, बूथ लेवलला काम करणे, BLA, BLO यांची सांगड घालणे। मी जरी 2 टर्म 13 वर्षापासून सभागृहामध्ये आहे, परंतु 25 वर्षामध्ये मी अनेक निवडणुका इतर म्हणजे जेव्हा आम्ही मित्रपक्ष होतो तेव्हा आणि आमच्या पक्षाच्या आमदारकी, खासदारकी, परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि तो अनुभव उराशी असल्यामुळे संघटनेसाठी त्याचा पुरेपूर वापर होईल। आणि राहतो जाण्याचा विषय की तुम्ही बघता की पहिल्या लॉटला जे 10-11 लोक गेले त्यांना कोट्यवधी रुपये निधी दिला आणि प्रशासक असताना फक्त सत्तेतल्या लोकांना, विशेष करून शिंदे गटाचे जे लोक त्यांनाच निधी दिला, भाजपच्या लोकांना सुद्धा निधी मिळत नव्हता आणि तो निधी आणून मग त्या निधी म्हणून त्याच्यासाठी गेले, काही अजून कामांसाठी पद, प्रतिष्ठा, कॉन्ट्रॅक्ट, अनेक मी बोलण्यापेक्षा जनतेलाच माहिती। आणि कदाचित ज्या पद्धतीने गेले त्या पद्धतीने ते रिटर्न यायचं। एखाद्या प्रभागातले एक आमचा नगरसेवक गेला तर तिथले जे पदाधिकारी की जे इच्छुक आहेत ते लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करतायत आणि त्यांची इच्छा आहे निवडून येण्याची, त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत। त्याच्यामुळे 100% जनता आणि हे जे आता 1-2-5 दिवसापासून म्हणजे 2 दिवसापूर्वी जे घडलं की आता कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख लोक आमच्याकडे आले होते, आमचे महाविकास आघाडीचे लोकांमध्ये एक उत्साह आहे। 3.5-4 वर्षापासून शहर असेल, जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, नागरी सुविधा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, किती मर्डर झाली, रस्ता, लाईट, पाणी, धरणात पाऊस पडतोय म्हणून सोडतायत, विसर्ग करतायत आणि इथं लोकांना प्यायला पाणी, लॅक ऑफ मॅनेजमेंट। 3.5-4 वर्षात किती आयुक्त आले, किती गेले, वर्ष 6 महिने झाले ते शहर समजत तेवढं बदल्या करतात। हे सर्व भोंगळाकार, सुशासन नाही, गुड गव्हर्नन्स कुठे गेले, गोंडस शब्द, स्मार्ट सिटीच्या नावासाठी शहर खोदून ठेवलं, अख्खं पाणी घसलं ते सराब बाजार वगैरे इकडे तिकडे, आणि लोक वैतागलेले आहेत। ज्या पद्धतीने 2100 रुपये देऊ आणि महिलांची मतं घेतली, बटेंगे तो कटेंगे, ग्रामीणमध्ये उज्ज्वला, अनेक 10-12 फंडे होते, लोकांनी त्यांना मतं दिले
परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट हा 100% झोपणार आहे आणि ते आम्ही करू. याच्यामध्ये तुमची 35 नगरसेवकांची ताकद 2017ला होती. आता त्यापैकी जवळपास 30 नगरसेवक तुमच्या सोबत नाहीयेत. त्यामध्ये काही मयत झालेले आहेत. 5च लोक तुमच्या सोबत राहिलेली आहेत आणि भाजपची काही तुमच्याकडे आलेली आहेत. संख्याबळ नेमकी कुठे वाटल्या गेलं? नाही, कसं आहे की शिंदे गटात काही लोक गेलेली आहेत. आमच्याकडे आता 3 मयतमध्ये आमच्या पांडेताई त्यांच्या कन्या जोरात काम करतायत युवती सेनेचं, म्हणजे प्रतिनगरसेवक म्हणून काम करतायत. गाडेकर गेल्यानंतर योगेश गाडेकरचं प्रचंड काम आहे, प्रभागात आहे, त्या विभागात आहे आणि त्यांनी पूर्ण कुटुंबाने आयुष्य हे पक्षासाठी दिले, एकनिष्ठ आहेत. त्याने पण प्रतिनगरसेवक म्हणून काम सुरू ठेवलेलं आहे. बेंडकुळे ताई गेल्या, ते आमच्यासोबत आहेत आणि काही लोक भाजपमध्ये गेली. सुधाकरजी बडगुजर असतील, हर्षताई असतील, हे 2 स्टँडिंग नगरसेवक आणि राणेताई, हे 3 भाजपमध्ये गेले. 5 आमच्याकडे आहेत. 3 मयत ते कुटुंब पक्षासोबत उद्धव साहेबांसोबत आहे आणि उरलेले शिंदे गटात गेले. आणि आमच्याकडे प्रथमेश गीते म्हणजे गीते कुटुंब, सुनील भाऊ ते कुटुंब, त्याच्यानंतर तुमचे कनू ताजने, सीमाताई ताजने, म्हणजे असं 5 आणि मयत झालेले 3, 5 आणि 3 8 आणि हे असं 11 लोक आमच्याबरोबर आहेत. परंतु जे पण आहे ते ताकदीचे आहेत आणि ते शेजारचा एक प्रभाग निवडून आणू शकतात. तुम्ही बघितलं असेल की 2012ला वसंतरावजी गीते मनसेत असताना त्यांनी 40 नगरसेवक, 45-50 वर्षाच्या लोकांना अनुभव आहे आणि हे ताकदीने कामाला लागले. या सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या अनुभवाचा वापर करून जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही हे 100% सत्ता आणणार. याच्यामध्ये तुम्ही सत्ता आणणार असा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गेलीत. रस्सीखेच मोठ्या प्रमाणात असेल तिकिटासाठीची. नाराजांची संख्या देखील तितकाच मोठ्या प्रमाणात असेल. या नाराजांना गळाला लावणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार? आमची स्ट्रॅटेजी साधारणतः अशी राहील की आमचे जिथे ताकदीचे लोक आहेत, जे संघटनेत अनेक वर्षापासून काम करतायत, काम उभं केले, त्यांना प्रायोरिटी दिली जाईल आणि नंतर मग तेव्हाच्या तेव्हा आपण तो डिसिजन घेतला. आज ते काही पत्ते ओपन करून चालणार नाही. आता मी ज्या प्रभागातून 13 वर्षापासून प्रतिनिधित्व करतो, इथे भारतीय जनता पार्टीचे 9 लोक इच्छुक आहेत. तर ते कंटिन्युअस संपर्कात की अरे हा आला तो गेला की अरे आम्हाला तिकीट द्याल का, हे कराल का. पण पहिले आमच्या लोकांना प्रायोरिटी राहील आणि विजयाचं गणित करू ना. आणि आम्ही तर करू, परंतु ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी राहणार आहे. आताच बघितलं की हिंदी पहिलीपासून कंपल्सरी करायच्या मुद्द्यावर अख्खा मराठी माणूस एकवटला आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख, जेव्हा आम्ही GRची होळी केली, पूर्ण महाराष्ट्रात झाली, मुंबईला त्यांनी केलं आणि सायंकाळी त्यांना ते कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा लागला की GR रद्द करतो. ही मराठी माणसाची ताकदच आहे ना. शिवसेनेची असेल, मनसेची असेल, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट सर्व पक्षांचे महाराष्ट्रातले लोक एकत्र आले. काल सुद्धा त्या मुद्द्यावर आले होते. आता त्यांनी जाधव समितीचा जो समिती नेमली, आम्ही असं गप्प बसणार आहे, त्याच्याकडे आमचं बारकाईने लक्ष राहील. आमचे काही तज्ज्ञ लोक त्याच्यावरती लक्ष ठेवतील. पण मग आता या सगळ्या काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही जी चर्चा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिला पुढाकार तर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनीच घेतला. म्हणजे तुम्हीच ठाकरेंचे सगळे पदाधिकारी मनसेच्या कार्यालयात गेले, सत्यनारायणाची पूजा केली, एकमेकांची गळाभेट केली आणि कालच्या दिवसाचं चित्र अगदी उलट होतं. मनसेचे पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयात आले, गळाभेट त्या ठिकाणी झाली. एकूणच ही दोन्ही बंधू एकत्र येण्याची नांदी म्हणायची की रिफ्लेक्शन मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांमध्ये? हे संकेतच आहेत ना. आम्ही काय गेलो, त्यांनी आमचं सुंदर स्वागत केलं, प्रसाद घेतला, अल्पोपहार, आणि जेव्हा आम्ही त्यांना कॉल केला तर ते म्हटले आम्ही तुमच्याकडे येतो कारण तुम्ही आमच्याकडे आले होते. आणि ही सद्भावना आहे. आमच्यासारखे लहानपणापासून शिवसैनिक असतील, मनसैनिक काही वेगळे नाही ना हो. मातोश्रीहून घडलेले शिवसैनिक आणि मनसैनिक. आणि जेव्हा बाळासाहेबांची इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे, जेव्हा आम्ही समाजात वावरतो, फिरतो, परवा कार्यालयावर मी असताना मला एक सद्गृहस्थाने विचारलं की काय होणार, मी म्हटलं येतील. त्या माणसाने मला डायरेक्ट मिठी मारली. म्हणजे इथला भावनिक होण, ह्या सद्भावना आहेत. आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रात चिखल झालेला आहे, याच्या आधी असं कधी, आपण तर फार कमी वयाचे असं लोक सांगतात, असं घाणेरडं राजकारण कधी झालं नाही. तोडाफोडा म्हणजे तत्व, न्यायनीती हा विषयच नाही राहिला. आणि या सर्वांना कंटाळून हा पर्याय म्हणजे ठाकरे ब्रँड हा चालणार म्हणजे चालणार.
आणि हा स्थानिक स्वराज्याने पुढे बघा देशात राज्यात एक वेगळं समीकरण याचा इफेक्ट आणि महाराष्ट्र हा नेहमीच वेगळा राहिलेला आहे आणि इथं ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड चालणार. खूप धन्यवाद. तुम्ही पुढारी 9शी संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत होते हे DG सूर्यवंशी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहे आणि पुढील काळामध्ये जी येणारी सत्ता आहे ती महाविकास आघाडीची राहील, ठाकरेंच्या शिवसेनेचा त्यामध्ये दबदबा राहील अशा स्वरूपाचे संकेत त्यांनी दिले. तर दुसऱ्या बाजूला वेळेवर रणनीती ठरवली जाईल, सगळे पत्ते ओपन करून चालणार नाही, मात्र जनता ही आमच्या सोबत आहे आणि ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण ज्या काही घडामोडी नाशिकमध्ये घडल्या त्या एकत्र येण्याचे संकेत आहे अशा स्वरूपाचा खुलासा देखील DG सूर्यवंशी यांनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.